आज आपण करणार आहोत शेंदड्यांची चवळी घालून भाजी. हे आहेत शेंदड्या, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती. त्यांना मी अशा कापून घेतलेल्या आहेत. कापून त्यांना आपल्याला आता धुवून घ्यायचं आहे. त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. धुवून हलक्या हाताने क्रश करायचं आहे. थोड्या राहिल्या तरी चालतात बिया. असं थोडं हलक्या हाताने क्रश करायचं आहे आणि त्याच्यातून फोडी फोडी काढून घ्यायच्या आहेत. बिया खाली राहून जातात पाण्यामध्ये. हे बघा, हे असं काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडे आम्ही शेंदडी म्हणतो. हे बघा, हे असं बिया त्याच्या खाली राहून गेलेल्या आहेत आणि या फोडी अशा वरती काढून घेतल्या आहेत. त्याच्यात थोड्याफार आल्या तरी चांगल्या असतात, छान लागतात ते बिया. पण हे घेतलेली आहे सुकी चवळी. आता हिला धुवून कुकरमध्ये शिजवायला लावायची आहे. तर हिला धुवून घ्यायची आहे. हे कुकरमध्ये अशी धुवून काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये त्या शेंदडीच्या फोडी पण टाकून घ्यायच्या आहेत. हे आता पाणी टाकून चवळी शिजेपर्यंत कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्या अंदाजानुसार. हे बघा, असं कुकर लावून गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आता 2-3 शिट्ट्या तरी लागतात चवळी शिजेपर्यंत. तर हे पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये घातलेलं आहे तेल. तेलामध्ये घातलेले आहे जिरे आणि कस्तुरी मेथी. अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यात हळद पण घातलेली होती मी पेस्टमध्ये. चटणी, लसूण, अद्रकाची पेस्ट होती, ही चांगली तळून घ्यायची आहे. ओल्या मसाल्यासारखं बनवून त्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. या शिजवलेल्या चवळी आणि शेंदड्यांच्या फोडी आहेत. याच्यामध्ये आता घालणार आहोत आपण मीठ. हे घातलेलं आहे मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर. आता हिला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. शेंगदाण्याचा कूट थोडासा शिजेपर्यंत बारीक आचेवर. हे बघा, झाली आपली भाजी तयार. करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे बघा किती छान झाली आहे.